एवढं दिवाळीपर्यंत तर नाही. 22ला आहे ना दिवाळी, वेळ आहे. हम्म? ठीक आहे, काल लिस्टचे कॉम्बिनेशन समजले का? काय काय वापरलं होतं आपण, काय काय केलं होतं लिस्टमध्ये? रात्रीच्या बॅचचं आहे. काय केलं दत्ता कालच्या लेक्चरमध्ये? काय करतं अप अँड आणि इन्सर्ट मधला फरक काय? आणि इन्सर्ट? गुड. पॉप काय करतं? लास्ट इंडेक्सला ॲड करतं. रिमूव्ह करतं, कुठे आर्ग्युमेंट्स द्यायचे कुठे नाही द्यायचे लक्षात आहे का? तुम्हाला अजून बुक नाही पाठवली ना मी? पाठवणार पण नाही, हे झाल्यावरती पाठवेल. लिस्टचे आपण मेथड्स आता मी सेव्ह नाही केलं ते, जेणेकरून तुम्हाला जेव्हा फाईल देईल तेव्हा केलं होतं आहे बघा, रोहित एंड रोहित ॲक्च्युली. ठीक आहे, रोहित एंड रोहित. अजून काय होतं? हे इंडेक्सिंग, स्लायसिंग, हे काही फंक्शन्स बघितले आपण, करेक्ट. अजून फॉर लूप वापरून बघितला, ब्रेक स्टेटमेंट, कंटिन्यू, पास. ठीक आहे, त्यानंतर अजून काय केलं? हां, स्लायसिंग वगैरे ठीक आहे. पॅलेंड्रोमचं किती लोकांनी करून बघितलं? आलं का नंबर? पॅलेंड्रोम आहे का नाही? काय लॉजिक होतं? काय लॉजिक? हां, हो पण लॉजिक काय आहे? क्वेश्चन दिला होता ना मी, चेक वेदर द गिवन वर्ड इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. लॉजिक काय लागेल त्याचं? काय लॉजिक लागेल? केलं नाही चेक म्हणजे? असो, चला नेक्स्ट आपण पुढे टपल बघूयात. टपल नाही केलं ना, स्ट्रिंग आणि लिस्ट केलं. टपल, टपल काय? हां, काय? व्हॉट इज टपल? अरे लक्षात नाही का तुमचं टपल? टपल काय? हेट्रोजिनियस आहे म्हणजे काय? इंडेक्सिंग आणि स्लायसिंग होते का याच्यामध्ये? ठीक आहे ना, करूया. टपल कसं बनवतात? सिम्पल, तुम्हाला माहिती आहे. याचं फक्त पॅकिंग आणि अनपॅकिंग एक नवीन गोष्ट आहे बस, आणि एम्प्टी टपल, दोनच गोष्टी नवीन आहे. बाकी सेम जसं आपण लिस्टमध्ये केलं फॉर लूप वापरून एलिमेंट्स काहीच वेगळं नाही. फक्त अजून एक गोष्ट आहे
याच्यामध्ये अपेंड काम करेल का? का इथेच खूप क्वेश्चन विचारतात. हे एक बघण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, कसं बनवतो आपण? ए इक्वल्स टू, ठीक आहे, ब्रॅकेट 10 20 30 एक दिलं आहे, प्रिंट ए. ठीक आहे, दिस इज अ टपल, करेक्ट. तसंच मग मार्क्स घेतले आपण 50 70 65. आता एवढं समजतंय ना? हे झालं. ठीक आहे, प्रिंट मार्क्स केलं, प्रिंट टाईप ऑफ मार्क्स, प्रिंट लेन मार्क्स. ठीक आहे, याने काय केलं रे? ठीक आहे, चला हे काढून टाकतो मी. काय झालं? प्रिंट झालं, क्लास टपल आणि 3 लेन फंक्शन काय करतं? ठीक आहे, आणि आता हे काय करेल रे? ठीक आहे, इंडेक्सिंग स्लायसिंग होतं याच्यामध्ये. ठीक आहे, हे बघा, मार्क्स 0 म्हणजे काय? 50. 1ला काय येईल? 70. 2ला काय? 65. अरे आठवतंय का? इंडेक्सिंग ए इक्वल्स टू आपण 12 34 44 57 76 18 5 90 हे असं करायचो आपण, करेक्ट. 89 सॉरी. मग कसं डायरेक्ट करू शकतो का? ए 0, ठीक आहे. सेकंड 3ला काय आलं? 0 1 2 3 56 आलं. स्लायसिंग कसं काम करतं रे? कसं करतं स्लायसिंग? स्लायसिंग काय मेन म्हणजे? ब्रेकिंग, स्लाइस करणं, असं लक्षात ठेवा. हां, कसं करता? काय द्यावं लागतं? सिंटॅक्स काय त्याचा? लिहून दिलं होतं मी तुम्हाला बाळाने. स्टार्ट, एंड अँड स्किप किंवा स्टेप. तर मग कसं, कुठून स्टार्ट करायचं आहे? जर मला 12 ते हे 76 म्हणतो ना, 76 तेवढं हवं आहे, कसं करणार? 0 मग कोलन की कॉमा? हां, किती? कोणी 6 कोणी 5. अरे 76 हवं आहे मला, 76 पर्यंत हवं आहे. बरोबर, 0 1 2 3 4 5. पण 5 घेतो का? नाही, n-1 76. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट कितीनं स्टेप झालाय? 1ने. 1 जरी टाकलं तरी काही त्याला डझंट ब्रिंग अ ग्रेटर चेंज. ठीक आहे, आता मी 2 टाकतो. काय आलं? 2ने स्टेप झाला. कसं झाला मग? 12 पासून सुरू झाला, 1 2 44 आला. ठीक आहे, पुढे 1 2 76 आला, इथेच थांबला, पुढे गेलाच नाही. करेक्ट. हेच सेम लॉजिक आपण कशामध्ये वापरायचो? सेमी कोलन पाहिजे तिथे रेंज फंक्शनमध्ये. फक्त तिथे काय काय होतं? कोलनच्या ऐवजी कॉमा. गुड. नंतर एम्प्टी टपल. आता एम्प्टी टपल सांगायची गरज आहे का? ठीक आहे, जर मी, ठीक आहे, ए एफ सी इक्वल्स टू टपल दिलं. टपल हा एक रिझर्व वर्ड आहे, करेक्ट. ठीक आहे, त्यावेळेला प्रिंट केलं, होतोय प्रिंट. त्यावेळेला प्रिंट असंच लिस्टसाठी होऊ शकतं का? होऊ शकतं का? एम्प्टी लिस्ट.
याचमध्ये मी एखादी रेंज फंक्शन यूज करू शकतो का? रेंज फक्त फक्त नंबर्स द्यायचा. अरे ब्लँक बसतात यार. ठीक आहे, याला आपण मग कशात टाकायचो? फॉर आय इन रेंज 0 to 11 ठीक आहे. तेच आपण या गोष्टीला कशामध्ये आणलं? लिस्टमध्ये. आता याला परत फॉर लूप देऊ शकतो का आपण? फॉर आय इन आहे का पॉसिबल? केलंय आपण हे सगळं. ठीक आहे. तसंच बघा इकडे एम्प्टी टपल समजलं. तसंच बघा माय टप्पल इक्वल्स टू टप्पल रेंज. जसं आपण लिस्टसाठी केलं तसंच आपण टप्पलसाठी पण करू शकतो. बरोबर ना? ठीक आहे. पुढे प्रिंट माय टप्पल टाईप. कशामध्ये आला होतो? टप्पलमध्ये. इथे जर मी लिस्ट केलं असतं तर, सेट केलं असतं तर, म्हणजे विदाउट पॅरेंथेसिस पण तुम्ही एखाद्या नंबर्सला, कलेक्शन ऑफ व्हॅल्यूजला तुम्ही लिस्ट टपल सेट करू शकता. कसं करतात कळालं का? हां, तुम्ही लिहा. विदाउट पॅरेंथिसिस क्वेश्चन विचारता. विदाउट पॅरेंथिसिस स्पेसिफाय करता तुम्ही कसं त्याला लिस्ट आणि टपलमध्ये कन्वर्ट करा नंबर्सला. तर असं करा. समझे? लिही ना. मागे का लिहितोस? नोट्स नाही आहे कम्प्लीट. सगळे समजदार नाही पायथन. रोहितचं नाही तर ते इथं बसतं, त्यांचं नाव विसरून गेलं. त्यांचं घे, त्यांनी मस्त लिहिलंय सगळं. काय सांगितलं मी आता? कळलं ना? आत्तापर्यंत आपण पॅरेंथिसिस देऊन आपल्याला समजायचं काय सेट आहे, काय कुठली लिस्ट आहे. ठीक आहे. पण आता आपल्याकडे ऑलरेडी तो रिझर्व वर्ड आहे टप्पल लिस्ट, है ना? तर त्याला याचाच आपण कास्टिंगमध्ये पण केलेला. ठीक आहे. इथे बघा रेंज फंक्शनला कुठलं आहे? सिम्पल ब्रॅकेट आहे. फक्त त्याला आपण काय सांगितलं, तू रेंज आहेस बट तू टपलमध्ये स्टोअर कर बाबा ती रेंज. तेच मी लिस्टमध्ये करू शकतो का? येस. तेच मी सेटमध्ये करू शकतो का? ते मी डिक्शनरीमध्ये करू शकतो का? गुड. ठीक आहे. समजतंय का अंशिता? याच्याच मध्ये हाच एक्झाम्पल घेऊ का? एक सिम्पल टपल घेऊ. सिम्पल टपल घेऊ. प्रिंट जी. आता मला फंक्शन सांगा, किती फंक्शन्स आपण इथे लावू शकतो? अजून अजून अजून
पुढे काय अजून हां सांग दत्ता काय काय करतं पर्सेंटेज ठीक आहे अजून किती राहिले हां हां बट आता काउंटमध्ये काय करावं लागेल बरोबर आहे पण काउंट बघा काल काय दिलं डिफरन्स सांगितलं होतं तुम्हाला सांगा काउंट बरोबर आहे का काय चुकलंय अरे कसं G.count कशामध्ये काउंट करायचं असं विचारायचं त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला समजेल ठीक आहे आता इथे थोडा बदलला का बदलला ते कळालं सगळ्या याच्यावरती काम चालू आहे का नाही फक्त एकाच बघायचं आहे ना काउंट ऑफ नाही एरर आला ना काउंट पण नक्की काउंट काय करायचंय प्रश्न तोच आहे अजूनही समजतंय का नाही समजलं का टू टाइम्स सुशांत हे बघा स्लायसिंग इंडेक्सिंग वरच एक्सप्लेन केलं मी बट पॉझिटिव्ह इंडेक्सिंग नेगेटिव्ह इंडेक्सिंग सिंटॅक्स बघा त्याचा पुढे ठीक आहे मेथड्स परत हां येस कृतिका सर आपण याला ऑपरेशन्स घेऊन पण नाही करू शकत काय ऑपरेटर सॉरी काय ऑपरेटर यूज करून नाही करू शकत काय ऑपरेटर यूज करून कसं करणार
म्हणजे कसं म्हणताय? कोणाला समजलं? ऑपरेटर्स घेऊन करायची गरज काय इथे? आपण अजून काही आय मीन हे ऑलरेडी इनबिल्ट त्यांचे मेथड्स आहे, तर मग ऑपरेटर्सची गरज नाही. असो. हां, टपल एक घेतला, परत लेन फंक्शन वापरला, काही नाही, लेन देतो फक्त बस. आता एक काय केलं, एक टपल घेतला, सॉर्टेड टपल 1 केला. म्हणजे एक नवीन टपल घेतला, त्याला सॉर्टेड करून टपल कशामध्ये कन्वर्ट झाला तो. वन मोर वे टू कन्वर्ट टपल इन टू अ लिस्ट. नाही समजलं? एक टपल घेतला आपण, ठीक आहे. काय हा टपल, त्याला आपण प्रिंट केला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी दुसरा टपल घेतला, जी इक्वल्स टू सॉर्टेड ए, ठीक आहे. आणि याला मी प्रिंट केला, जीला. काय आलं रे तो? इथे काय होता रे तो? अजून एक पद्धत, कशा ती मेथड आहे त्याची, कशामुळे काय चेक करायला. आता दिसतंच आहे डोळ्यांनी तरी. या समजलं का? काय डाऊट, क्वेरी? कीवर्ड कुठला कीवर्ड? हां हां, वरती तेच तर केलं आपण. तिथे रॅन्डम फंक्शन आपण, सॉरी, रेंज वापरलेला आपण, रेंज. इकडे ठीक आहे, लिहिलं का? ठीक आहे, इथे असं समजणार नाही. परत हाच मी एक एक्झाम्पल घेतो, हाच घेऊ काय इथे. ए, ठीक आहे, इथे घेतलं, हे घेतलं, ठीक आहे. ए डॉट अपेंड, आता मला याच्यामध्ये ॲड करायचं आहे 50. असंच करायचो ना लिस्टला. एक मिनिट, का बरं नाही झालं? इम्युटेबल पॉप होईल का तसंच? एकदा डिक्लेअर की आपण चेंजच करू शकत नाही. कोणीतरी होतं तुमच्या बॅचचं होतं की कुठल्या बॅचचं होतं मला लक्षात नाही, तो म्हणे सर मी एक टपल बनवला, मी इकडे आलो आणि मी त्याला हे काय चेंज केलं म्हणे. मी डिक्लेअर करताना आपण काही करू शकतो.
ठीक आहे ना. बिल्डिंग बांधताना आपण काही डिझाईन करू शकतो. एकदा झाल्यानंतर इकडनं बॅल्कनीज ते चेंज करू शकतो का? तसंच खेळ आहे. ठीक आहे. हां, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स ऑन टपल इज सेम ॲज लिस्ट. ठीक आहे. मेंबरशिप काय सांगता रे मेंबरशिप ऑपरेटर? आउटपुट काय असतं मेंबरशिपचं? गुड. 44 आहे का? 10 आहे का? ठीक आहे. नॉट इन निगेशन करेक्ट. प्रिंट 50 नॉट इन आहे का? म्हणजे काय इले. ठीक आहे. हा लास्ट कन्सेप्ट टपलचा. पॅकिंग अँड अनपॅकिंग सेम, खूप इझी आहे, खूप इझी. काय एवढं काय आहे बघ. A इक्वल्स टू 60, B इक्वल्स टू ओंकार, C इक्वल्स टू 64. 3 गोष्टी घेतल्या आपण. ठीक आहे. माय टपल इक्वल्स टू ABC प्रिंट माय टपल. कसं काय केलं रे त्याने? ऑटो टपल यूज केलाय. हू सेड दॅट? गुड सर कृतिका. गुड गुड. नाही बरोबर आहे त्यांचं, ऑटो टपलच आहे. ठीक आहे. ऑटो टपल काय असतं पहिले ते हे समजून घ्या पहिले. ठीक आहे. काय झालं इथे? त्याला आपण पॅकिंग म्हणतो, याला अनपॅकिंग म्हणतो. ठीक आहे. जर आपण आता याचा प्रिंट टाईप ऑफ जा पाणी पिऊ नये. अरे नाही मी चिडलो नाही आहे, जा पाणी पिऊ नये, खरंच म्हणतोय. अरे खरंच जा पाणी पिऊ नये. मला झोप येईल, मी 6चा बसलो इथे. ठीक आहे चलो. काय केलं इथे मला एक सांगा, हे काय झालं रे? टाईप चेक केला. इथे आपण कुठे इनिशियलाइज केलं होतं का की हा एक टपल आहे? ठीक आहे. यालाच काय म्हणतात? ऑटो टपल. काही जर दिलं नाही ना आपण, तो त्याला ॲज अ टपल म्हणून ट्रीट करतो. म्हणजेच काही आपण त्याला पॅरेंथेसिस काही त्याला सांगितलं नाही, त्याला तो टपल म्हणून ट्रीट करतो, त्याला म्हणतात ऑटो टपल. समजे A इक्वल्स टू 60 काय ऑटो टपल म्हणजे ऑटोमॅटिक टपल म्हणून पकडून घेतो ते. ठीक आहे. इथे कुठे टाकलं होतं मला सांगा, काय केलं आपण? 60 ABC माय टपल. चला तर तुम्ही याच्यामुळे कन्फ्यूज होत आहे का? ह्याला पण काढतो मी, माय म्हणून करतो फक्त. एवढंच केलंय आपण. चला हे पण अजून इकडे घ्या. एवढं तर 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, तिकडनं एका लाईनमध्ये आणलं. डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्समध्ये पण आपण गेलो होतं असंच काहीतरी, आणि नंतर प्रिंट केलं सिम्पल. तुला असू दे, मला नको. शिंपडत राहा असं झोप आली की. तुझी एक झोप झाली होती आत्ता छोटीशी. झालं लवकर सोडेल, डोंट वरी. ते झालं. प्रिंट टाईप माय समजलं का? तू फक्त मान आलास. पॅकिंग आणि अनपॅकिंग फक्त ऑटो टपल चेक करण्यासाठी माहिती पाहिजे एक. ठीक आहे. जर कुठला जर डेटा स्ट्रक्चर जर असाईन नसेल तर त्याला काय पकडेल तो?
कॉम्प्रेन्शन्स फॉर आयने. ठीक आहे, सेम हा आपण लिस्टसाठी पण बघितलेला. काय झालं, सेम आपण लिस्टसाठी पण बघितलेलं. ठीक आहे. नेक्स्ट सेट. सेट काय करतो सांगा. डुप्लिकेट अलाउड नाही करत, बरोबर. अजून अनऑर्डर्ड, म्हणजेच इंडेक्सिंग आणि स्लायसिंग काम करेल का. ठीक आहे, एसक्यूएल झालं ना सगळ्यांना, हो की नाही. मला जॉईन्स एक्सप्लेन केला सगळ्यांनी, मला लागत नाही ते कुठे, बट तिथेच लागेल. जेव्हा तुम्ही एसक्यूएल याच्यात इंटिग्रेट करता ना, तर तुम्ही वापरू शकता हे. आय मीन एसक्यूएल एकदा एसक्यूएल इनिट जर एकदा केलं, यार मी विसरून गेलो, इम्पोर्ट एसक्यूएल इनिट काहीतरी असं आहे. जसं आपण नंपाय इम्पोर्ट करतो तसेच एसक्यूएल पण तुम्ही इम्पोर्ट, जे तुम्ही एसक्यूएलवरती क्वेरीज रन करतात ना, ते इथे रन करू शकता सेम. किंवा जर तसेच मॅनिप्युलेशन तुम्ही हे वापरून पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सेट, दिस इज अ सेट. आता एक व्हेरिएबल घेतला आहे मी आणि एक सेट, समजतंय का काय केलं. दिस इज अ सेट 12, 45, 26, 38. ठीक आहे, दिस इज अ सेट. ठीक आहे, याची टाईप चेक केला तर काय येईल, सेट. आता 38च्या ऐवजी 38 नंतर मी अजून 45 घेतलं, काय आलं, एकदाच आलं. ठीक आहे. आता जर मी याची लेन चेक केली तर येईल का, लेन फाइंड करता येईल का, लेन करता येईल का फाइंड. हा येईल ना. आली पण इथे किती आहे, 1 2 3 4 5 आली किती, आणि आता एक 0 पासून काउंट केलंय. म्हणूनच तर मी आत्ता बघा म्हटलं होतं. एक सेकंड, कन्फ्युजन क्लिअर करू आपण डायरेक्ट. झिरो पासून काउंट होतं ना, मग इथे 5 का आलं. तेच तर, इथेच तर कन्फ्युजन क्लिअर करायचं होतं. समजलं का नाही. डुप्लिकेट्स काउंट नाही करत. ठीक आहे, लिस्ट आहे म्हणून झालं, काही प्रॉब्लेम नाही. आपण याला बी इक्वल्स टू सेटमध्ये कंडिशन येते, कधी पण लेन म्हटलं की लगेच कॅल्क्युलेट नाही करत बसायचं. सेटमध्ये जेव्हा पण आपण लेन फंक्शन यूज करतो ते डुप्लिकेट्स नाही देत. समजलं का. नाही, हां, आता एक डाऊट क्लिअर केला, एकदम डोक्यात बसून जाईल ही गोष्ट. काय अंशिता मॅडम, नाही नाही समजलं. हाय, हे काय आहे, वेदांत सांग तू. मॅडम इथे इथे काय वापरलंय आपण, नीट बघा ना. इथे काय वापरलंय, इथे काय वापरलंय, सॉरी. तुम्ही भाडे घेऊन या. ठीक आहे. आता एक आहे की सेट and your dictionary have the same parenthesis. What is that? Curly brackets. Set and dictionary चे curly brackets आहे ना. आता मला सांगा गंमत अशी की जर मला सेटला डिक्शनरी मध्ये करायचं असेल तर कसं करेल.
समोर दिले वाचते. नलिफाय द सेट टू कन्वर्ट इन टू डिक्शनरी क्लास. नलिफाय म्हणजे काय? झिरो करा, नल करा. तो कशामध्ये होतो? आता इथे काय घेतलं? एक एम्प्टी सेट घेतलाय. हे व्हेरिएबलच्या नावाने कन्फ्यूज होऊ नका बरं का तुम्ही. हे काही घेऊ शकतो आपण. हे समजायला म्हणून मी एम्प्टी सेट घेतलं होतं. ठीक आहे, त्याला प्रिंट केलं. ठीक आहे, हे पण काढून टाका. चला, ठीक आहे, आलं, कारण की झिरो आहे. आता जर मी त्याचा टाईप चेक केला तर तो डिक्शनरी आहे. का? की जर तुम्ही सेटला पूर्ण झिरो केलं तर तो डिक्शनरीमध्ये कन्वर्ट होईल. हा हा, मग म्हणून तसं लिहून ठेवलंय मी, जे जे घुमून फिरून विचारू शकता त्याच्यावरती. काय झालं ऐश्वर्या? कन्वर्जन्स कळतात का डेटा स्ट्रक्चरचे? किती वेगवेगळे पद्धत आहे. इथे गंमत अशी आहे की दोन्हींचं कर्ली ब्रॅकेट्स आहे. ठीक आहे, तर अशी एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपण सेटला डिक्शनरीमध्ये करू शकतो. बट आपल्या डोक्यात काय, अरे तिथं की व्हॅल्यू वेर आहे तर करू नाही शकत. नाही, बट करू शकतो. हे असे लूप होल्स पकडतात इंटरव्ह्यूमध्ये. असो, पुढे. ठीक आहे, इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग डज नॉट वर्क इन सेट्स. एम आय क्लिअर? नाहीच काम करू शकत ना इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. ठीक आहे, तसंच मला सांगा, हा हे एक रेंज, चलो हे तर रेंज केलं होतं आपण. रेंज फंक्शन केला होता ना यूज. हां, आता मेथड्स बघा त्याचे. दिस सेट डॉट ॲड 10 काय करतो रे? ॲड अपेंड काम करेल का इथे? का बरं नाही करणार रे अपेंड काम? मी कालच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. डेफिनेशन टेक्स्टबुक सर डेफिनेशन. अपेंड वर्क करणार, पण त्याचे जे ऑर्डर आहे ते अनऑर्डर्ड मध्ये जाईल. अपेंड काय करतो? तुम्हाला टेक्निकल टर्म्स मध्ये सांगितलं होतं मी. अपेंड ॲड्स अन एलिमेंट ॲट द लास्ट इंडेक्स or else at the first negative index. इथे इंडेक्सिंग काम करतं का? मग इथे काय करावं लागतं अपेंडच्या ऐवजी? एंड ऑफ द डे तुम्ही काही ऍड करा. ठीक आहे, त्याची ऑर्डर कुठे पण जाणार आहे. मग तुम्ही स्पेसिफिक ऑर्डरला करू शकता का? समजतंय का मयुरी मॅडम? ठीक आहे, अपडेट करू शकता. ठीक आहे, तुम्ही कुठल्या पोझिशनवरती काय करूच शकत नाही. का बरं? कारण की तो अनइंडेक्स्ड आहे. कोणाची पोझिशन फिक्स नाहीच आहे तिथे. तुम्हाला जर एका अशा तुम्हाला कुठे डिलिव्हरी करायची आहे, ठीक आहे, आणि तुमचं जो जिथे त्यांच्याकडे डिलिव्हरी करायची त्यांचे रोजचे घरं रोटेशनमध्ये चालतात. समजेल का नक्की कुठे जाऊन करायची आहे? वही तो है. ॲड अपडेट हे सगळं करू शकतो आपण, पण एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सला आपण काही करू नाही शकत, कारण की तो नेहमी चेंज होतोय. दरवेळेस त्याला तर अनऑर्डर्ड देतो. ठीक आहे, चलो जॉईन्स बघूयात. आय नो हे तुम्ही केलं आहे पायथनमध्ये, बट इनर जॉईन काय करतो मग? ठीक आहे, कॉमन टू बोथ सेट्स. ठीक आहे, आउटर जॉईन एकामध्ये तरी पाहिजे, दोघांपैकी एका सेटमध्ये. लेफ्ट जॉईन तेव्हा शिकशील तू. हां, नाही शिकवत आता. फाईल मिळणारच आहे, बघून घ्या. हे बघा, आपण सेट 1 घेतला, सेट 2 घेतला. ठीक आहे, प्रिंट सेट 1 डॉट युनियन असंच करतो ना, सेट ए युनियन बी असंच करायचं ना. ते स्कूलमध्ये तर करायचो.
सेट 1 युनियन सेट 2. ठीक आहे. काय करायला त्याचं आउटपुट काय? हां करेक्ट झालं एसक्यूएल. हां ठीक आहे. इंटरसेक्शन काय दिलं रे मग? कॉमन. ठीक आहे. असे जॉईंट्स करून बघा. हे जॉईंट झाले ना तुमचे एसक्यूएलमध्ये, करून बघा आपले जॉईंट्स. वही तो आहे. तुम्हाला बोललो की मी पायथन इज अन ऑलराऊंडर. समजते का कसं? एक्सेलचा टास्क नाही आपण तो करू. सॉरी अंदाज नंपायमध्ये एक म्हणजे नंपायमध्ये तुम्हाला 5 ते 6 लाईन्स लागतील मीन काढायला, मीडियन काढायला, हे ठीक आहे, स्टँडर्ड डेविएशन काढायला 5 ते 6. पांडाजमध्ये एक लाईन का 2 वर्ड्समध्ये निघून जाते एवढं सगळं. हेच एक्सेलला तुम्हाला किती हे कर, कॉलम सिलेक्ट कर, फॉर्म्युला लाव, बरोबर ना? एक्सेल झालाय ना की विसरलेत? असंच करता ना एक्सेलमध्ये. पायथनमध्ये जेव्हा आपण शिकू नंपायला तरी एवढं लागेल. आपण हळूहळू आता आपल्याला सिंटॅक्स एका व्हिज्युअलायझेशनमध्ये ते एका लाईनचे सिंटॅक्स होणार, त्याच्याने ग्राफ बनून जाणार. ठीक आहे. झालं नाही तिथे कसं बसलो तू? अरे नाही, आय मीन तसं नाही, बट इथे सर असं करतात ना, सगळं झाल्यानंतर मग तुमचं लास्टला पायथन असतं ना, म्हणून विचारलं मी. असो ठीक आहे. मेंबरशिप ऑपरेटर काम करतील का? अरे हो, मेंबरशिप आहे की नाही ते तर सांगेल, तेवढं तर सांगू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन सेट एवढं विचारत नाही कुठे. ठीक आहे. त्याचं हे वाचून घ्या. इन्सर्शन ऑर्डर इज नॉट प्रिझर्व्ड. सेम डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. इंडेक्सिंग स्लाइसिंग नॉट पॉसिबल. हेट्रोजिनियस एलिमेंट्स आर अलाउड डिनोटेड बाय दिस. दे आर इम्युटेबल. फक्त काय एक नवीन गोष्ट आहे, इम्युटेबल आहे. ॲड रिमूव्ह ऑपरेशन्स आर नॉट अलाउड. सेटमध्ये अलाउड आहे का? अरे आत्ता तर केलं आपण, मग इथे अलाउड आहे का? हा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आज राहू द्या, आज एवढं खूप डोक्याजवळ आहे. उद्या डिक्शनरी आणि मग आपण फंक्शन्स, मग त्यानंतर ॲडव्हान्स पायथन. ठीक आहे. तो 2 लेक्चर अजून मॉडरेट पायथनचे, मग ॲडव्हान्स. ठीक आहे. ऑनलाईन येस, एनी डाऊट्स? ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? वेदांत काय काय केलं आज आपण? रिव्हिजन दे मला फक्त. काय काय केलं म्हटलं आज आपण? लिस्ट पण केलं का? ठीक आहे. मग ती व्हिडिओ टाकत नाही मग मी. बस करा म्हटलं. ठीक आहे. चलो थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्ही तुमचं अटेंडन्सचं करा पटकन, तोपर्यंत मला यांची घेऊ द्या. ओके ठीक आहे.